नमस्कार, मी अजय. खरं तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे. मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या सर्वात आवडत्या ठिकाणी. तर तुम्ही विचार करत असाल कुठे, तर चला दाखवतो. रात्री 3 वाजता आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. तर पुण्यामधून आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि आम्ही चाललोय स्वामींच्या दर्शनाला, म्हणजेच अक्कलकोटला. श्री स्वामी समर्थ असे म्हणत आमचा अक्कलकोटचा प्रवास सुरू झाला आणि मग सोलापूरमध्ये एंट्री केली. एंट्री केल्या केल्या सूर्योदयाने आमचं छान असं स्वागत केलं. सोलापूरमध्ये आल्यानंतर नाश्ता केला आणि निघालो स्वामींच्या भेटीला. तर फायनली आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो आणि स्वामींनी आमचं छान असं स्वागत केलं. आम्हाला वाटलं आज गुरुवार, त्यामुळे आज स्वामी भक्तांची प्रचंड गर्दी असेल, परंतु काहीच गर्दी या दरबारामध्ये नव्हती. त्यामुळे छान असं दर्शन घेता आलं. मन कितीही अशांत असलं आणि विचारांचा कल्लोळ असला तरी इथे आल्यावर अगदी शांत होऊन जातं. आणि महत्वाचं म्हणजे स्वामींचे सुंदर रूप आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दाचा खरा अर्थ आणि स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव इथेच येऊन होते. 40,000 रुद्राक्षापासून बनवलेली ही स्वामींची प्रतिमा. याच वटवृक्षाखाली स्वामींनी त्यांच्या ऐतिहासिक अवताराची समाप्ती केली. थोडा वेळ बसून तिथे स्वामींचं नामस्मरण केलं आणि त्यानंतर आम्ही अन्नसत्रामध्ये गेलो. स्वामी भक्तांची गर्दी कमी असल्यामुळे प्रसाद घ्यायला जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही. बाहेर येऊन महाराजांचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला, म्हणजेच गाणगापूरला. श्री दत्तांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही पोहोचलो गाणगापूरमध्ये. इथे सुद्धा गर्दी खूप कमी होती, त्यामुळे फक्त 10 मिनिटांमध्ये आम्हाला दर्शन झालं. खूप छान पद्धतीने आजचा हा दिवस आम्ही स्वामींच्या सानिध्यात घालवला. स्वामींच्या दर्शनाची ओढ आम्हाला कायम राहील. बोला श्री स्वामी समर्थ.